द्वापार युगाचा तो काळ होता। मथुरा नगरीवर क्रूर आणि अत्याचारी राजा कंसाचे राज्य होते। कंसाची बहीण देवकी हिचा विवाह वासुदेवाशी मोठ्या थाटामाटात संपन्न झाला होता। विवाहानंतर कंस स्वतः आपला रथ हाकत बहिणीला सासरी सोडायला निघाला। सर्वत्र आनंदाचे वातावरण होते, पण अचानक आकाशात वीज कडाडली आणि एक आकाशवाणी झाली। हे मूर्ख कंसा, ज्या बहिणीवर तू इतके प्रेम करत आहेस, जिचा रथ तू मोठ्या आनंदाने हाकत आहेस, त्याच बहिणीचा 8वा पुत्र तुझा वध करेल। ही आकाशवाणी ऐकताच कंसाच्या पायाखालची जमीन सरकली। त्याचा आनंद क्षणात क्रोधात बदलला। त्याने म्यान केलेली तलवार बाहेर काढली आणि देवकीला मारण्यासाठी तो धावून गेला। वासुदेवाने त्याला शांत करत वचन दिले, हे कंसा, देवकीला मारू नकोस। मी तुला आमचे सर्व पुत्र जन्मताच सोपवून देईन। कंसाने हे मान्य केले, पण त्याने देवकी आणि वासुदेव यांना अंधाऱ्या आणि थंडगार कारागृहात बंदी बनवले। कंसाने निर्दयीपणे देवकीच्या एकामागून एक अशा 7 पुत्रांचा जन्मताच वध केला। मथुरा नगरी भयाखाली जगत होती, पण वेळ कुणासाठी थांबत नाही। श्रावण महिना आला। कृष्ण पक्षातील अष्टमीची ती काळोखी रात्र होती। बाहेर मुसळधार पाऊस पडत होता, विजांचा कडकडाट होत होता, आणि बरोबर मध्यरात्री कारागृहात एक दिव्य प्रकाश पसरला। शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण केलेल्या चतुर्भुज रूपात भगवान विष्णू देवकी आणि वासुदेवाच्या समोर प्रकट झाले। त्यांनी सांगितले, मी तुमचा पुत्र म्हणून जन्म घेत आहे। मला गोकुळात माझा मित्र नंदबाबा यांच्या घरी सुरक्षित पोहोचवा आणि त्यांच्या घरी जन्मलेल्या कन्येला इथे घेऊन या। क्षणातच भगवंतांनी एका गोड बाळकृष्णाचे रूप घेतले। चमत्कार घडू लागले। कारागृहाचे कडेकोट कुलूप आपोआप तुटले। पहारेकरी गाढ झोपेत गेले। वासुदेवाने बाळकृष्णाला एका टोपलीत ठेवले आणि ते गोकुळाच्या दिशेने निघाले। वाटेत यमुना नदी दुथडी भरून वाहत होती, पण प्रभूंच्या चरणस्पर्शाची वाट पाहत असलेल्या यमुनेने स्वतःहून वासुदेवाला रस्ता करून दिला। मुसळधार पावसात शेषनागाने बाळकृष्णावर छत्र धरले। नंदगावात पोहोचल्यावर वासुदेवाने बाळकृष्णाला यशोदा मातेच्या कुशीत ठेवले आणि तिथे जन्मलेल्या योगमायारूपी कन्येला घेऊन ते मथुरेला परतले। सकाळी जेव्हा कंसाला 8व्या अपत्याची बातमी मिळाली, तेव्हा तो धावत आला। पण ती तर एक कन्या होती। कंसाने तिलाही मारण्याचा प्रयत्न केला, पण ती कन्या त्याच्या हातातून निसटली, आकाशात गेली आणि म्हणाली, रे दुष्टा, मला मारून तुला काय मिळणार? तुझा वध करणारा तर या जगात कधीच प्रगट झाला आहे। पार्श्वसंगीत, आनंद आणि उत्सवाचे संगीत। तिकडे गोकुळात मात्र आनंदाला उधाण आले होते। नंदबाबांच्या घरी लालाचा जन्म झाला म्हणून सारे गोकुळ नाचत होते, गात होते। यशोदा मातेचा कान्हा सर्वांचा लाडका बनला। पण मथुरेत कंस मात्र अस्वस्थ होता। त्याने आपला काळ शोधण्यासाठी राक्षसांना गोकुळात पाठवायला सुरुवात केली। सर्वात आधी आली पुतना। सुंदर स्त्रीचे रूप धारण करून ती गोकुळात आली। तिच्या स्तनात भयंकर विष भरलेले होते। तिने यशोदा मातेची नजर चुकवून बाळकृष्णाला उचलले आणि विषारी दूध पाजू लागली। पण विश्वाचा पालनकर्ता असलेल्या प्रभूला ती काय मारणार? बाळकृष्णाने दुधासोबतच तिचे प्राणही ओढून घेतले। पुतना आपल्या मूळ भयंकर राक्षसी रूपात जमिनीवर कोसळली आणि तिचा वध झाला। पार्श्वसंगीत, खोडकर आणि हलके फुलके संगीत। दिवस जात होते आणि कान्हा आता रांगायला लागला होता, चालायला लागला होता। संपूर्ण गोकुळ त्याच्या खोडकर लीलांनी वेडे झाले होते। कान्हा कधी घरातले लोणी चोरायचा, कधी माठात दही खाताना पकडला जायचा। गोपी रोज यशोदेकडे त्याच्या तक्रारी घेऊन यायच्या, वंजा, यशोदे, तुझा कान्हा आमच्या घरात घुसून लोणी खातो आणि उरलेले लोणी वानरांना वाटून टाकतो। यशोदा रागावायची, पण कान्हाचा तो निष्पाप चेहरा पाहून तिचा सारा राग कुठल्या कुठे पळून जायचा। एकदा तर कान्हाने चक्क माती खाल्ली। बलराम आणि इतर मित्रांनी यशोदा मातेकडे तक्रार केली। यशोदा काठी घेऊन आली आणि रागाने म्हणाली, कान्हा, तू माती खाल्लीस? उघड तुझे तोंड। कृष्णाने भीत भीत आपले छोटेसे तोंड उघडले आणि आश्चर्य, यशोदेला त्या लहानग्या तोंडात फक्त माती दिसली नाही, तर संपूर्ण ब्रह्मांड दिसले। सूर्य, चंद्र, तारे, नद्या, पर्वत आणि प्रत्यक्ष स्वतःलाही तिने त्या तोंडात पाहिले। यशोदा चक्रावून गेली। तिला समजले की आपला पुत्र सामान्य नाही, तो साक्षात परमेश्वर आहे। पण भगवंतांनी लगेचच योगमायेचा प्रभाव टाकला आणि यशोदा माता हे सर्व विसरून पुन्हा त्याला आपला लहानगा बाळ म्हणून कवटाळू लागली। पार्श्वसंगीत गंभीर आणि थरारक। कृष्ण जसा मोठा होऊ लागला तशा त्याच्या लीला अधिकच अद्भुत होऊ लागल्या। वृंदावनात यमुना नदीच्या डोहात कालिया नावाचा एक भयंकर आणि विषारी नाग आपल्या परिवारासह राहत होता। त्याच्या विषामुळे यमुनेचे पाणी काळे आणि विषारी झाले होते। पशुपक्षी, गाई वासरे ते पाणी पिऊन मरत होती। एक दिवस कृष्ण आपल्या मित्रांसोबत यमुनेच्या काठी चेंडू खेळत होता। अचानक कृष्णाने चेंडू यमुनेच्या त्या विषारी डोहात फेकला।
आणि चेंडू आणण्याच्या बहाण्याने कृष्णाने थेट एका मोठ्या झाडावरून डोहात उडी मारली. सर्व मित्र घाबरले. ही बातमी संपूर्ण गोकुळात वाऱ्यासारखी पसरली. नंदबाबा आणि यशोदा रडत रडत यमुनेच्या काठी आले. पाण्याखाली कालिया नागाने बाळकृष्णावर जोरदार हल्ला केला. त्याने आपल्या विषारी विळख्यात कृष्णाला जखडले. काही काळ तर असे वाटले की सर्व काही संपले. पण मग कृष्णाने आपला आकार वाढवला आणि कालियाचा विळखा तोडून टाकला. भगवान श्रीकृष्ण त्या 1000 फण्यांच्या कालिया नागाच्या फण्यांवर उडी मारून गेले आणि तिथे त्यांनी एक अद्भुत नृत्य सुरू केले. कृष्णाच्या प्रत्येक पावलाने कालिया नागाचा एक एक फणा ठेचला जात होता. कालियाच्या तोंडातून रक्त वाहू लागले. त्याचा अहंकार पूर्णपणे नष्ट झाला. तेव्हा कालिया नागाच्या पत्नी नागकन्या तिथे आल्या आणि त्यांनी श्रीकृष्णाची प्रार्थना केली, हे प्रभू, आमच्या पतीला जीवदान द्या. श्रीकृष्णाने कालियाला क्षमा केली आणि त्याला यमुना नदी सोडून रमणक बेटावर जाण्याची आज्ञा दिली. अशा प्रकारे यमुनेचे पाणी पुन्हा शुद्ध आणि पवित्र झाले. पार्श्वसंगीत भक्तिमय आणि प्रेरणादायी. गोकुळात एक परंपरा होती. दरवर्षी पावसाळ्याच्या आधी सर्व गावकरी मिळून देवराज इंद्राची पूजा करायचे, जेणेकरून चांगला पाऊस पडेल. एक दिवस कृष्णाने नंदबाबांना विचारले, बाबा, आपण ही पूजा का करतो? नंदबाबा म्हणाले, इंद्रदेवाच्या कृपेने पाऊस पडतो आणि आपल्या गायींना चारा मिळतो. कृष्णाने समजावले, बाबा, पाऊस पाडणे हे तर इंद्राचे कर्तव्य आहे. आपण तर गोवर्धन पर्वताची पूजा केली पाहिजे, कारण तोच आपल्या गायींना चारा आणि पाणी देतो. कृष्णाचे हे तत्वज्ञानाचे बोल सर्वांना पटले. त्यांनी इंद्राची पूजा थांबवली आणि मोठ्या उत्साहात गोवर्धन पर्वताची पूजा सुरू केली. 56 भोग तयार करून गोवर्धनाला अर्पण केले गेले. स्वतः श्रीकृष्णाने विशाल रूप धारण करून नैवेद्य ग्रहण केला. पण हे पाहून स्वर्गात देवराज इंद्र क्रोधाग्नीने जळू लागला. एका लहान मुलाच्या सांगण्यावरून आपला अपमान झाला हे त्याला सहन झाले नाही. त्याने मेघराजाला आज्ञा दिली, संपूर्ण गोकुळ बुडवून टाका. आणि बघता बघता आकाशात काळे ढग दाटून आले. भयंकर वादळ सुटले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. पुराचे पाणी गोकुळात शिरू लागले. सर्व गावकरी घाबरून कृष्णाकडे आले. कान्हा, वाचव आम्हाला. तुझ्या सांगण्यावरून आम्ही इंद्राचा रोष उडवून घेतला आहे. श्रीकृष्णाने हसून त्यांना धीर दिला आणि साक्षात भगवंताने एका विलक्षण लीलेचे दर्शन घडवले. कृष्णाने गोवर्धन पर्वताजवळ जाऊन आपल्या डाव्या हाताच्या करंगळीवर संपूर्ण गोवर्धन पर्वत उचलून धरला. जणू एखाद्या लहान मुलाने छत्री उघडावी. सर्व गोकुळवासी त्यांच्या गायी आणि वासरांसह त्या पर्वताच्या आश्रयाला आले. 1, 2, 3 सलग 7 दिवस मुसळधार पाऊस पडत होता, पण गोकुळातील एकाही व्यक्तीला पाण्याचा एक थेंबही स्पर्श करू शकला नाही. करंगळीवर पर्वत उचलून धरणारा तो गिरधारी, तो मुरलीधर सर्वांचे रक्षण करत होता. अखेर इंद्राचा अहंकार गळून पडला. त्याला आपली चूक उमगली. पाऊस थांबला आणि इंद्राने पृथ्वीवर येऊन श्रीकृष्णाची माफी मागितली आणि त्यांना गोविंद या नावाने अभिषेक केला. पार्श्वसंगीत शांत आणि समारोपाचे संगीत. या सर्व लीला केवळ चमत्कार नव्हत्या. श्रीकृष्णाने आपल्या प्रत्येक लीलेतून मानवजातीला एक संदेश दिला. पूतना वधातून त्यांनी दाखवले की बाह्य सौंदर्यापेक्षा अंतरंग शुद्ध असावे. माखन चोरीतून त्यांनी भक्ती आणि प्रेमाचे महत्त्व समजावले. कालिया मर्दनातून त्यांनी निसर्ग आणि नद्यांच्या संरक्षणाचा संदेश दिला, तर गोवर्धन पूजेतून त्यांनी कर्मयोगाचे आणि निसर्गाचे महत्त्व विशद केले. श्रीकृष्णाचे बालपण हे प्रेम, वात्सल्य, भक्ती आणि धर्माच्या रक्षणाची एक जिवंत गाथा आहे. श्रीमद भागवत पुराणातील या सत्यकथा आज हजारो वर्षांनंतरही आपल्या मनाला शांती आणि जगण्याची प्रेरणा देतात. जय श्रीकृष्ण.